काळ सारावा चिंतणी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठल विठ्ठल शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण जी हनुमंता जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालत असली ही कीर्तन रूपी सेवा भगवान हनुमंतरायाच्या पुण्यपावन दरबारामध्ये श्री क्षेत्र त्रिवेणी संगम इंजेगाव धारडिगोळ देशमुख डिगोळ आणि धामोणी या चारही गावच्या आयोजनात नियोजनात आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं चालत असला सप्ताह विठ्ठल 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 तर तुम्ही आलतात बोळकं पाहायला आपण गाडगं बघायची वेळ आली तुमच्यावर पण चला गाडगं भरलेलं आहे कवा तरी हेही बघत जा विठ्ठल विठ्ठल आजचा तिसरा दिवस आहे आणि मग अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा तुकोबरायचा 4 चरणाचा हा तर राहू द्या चौकड्या प्रकरणातला उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल सगळे जाणते माणसं माझ्या समोर बसले सगळे हुशार माणसं आहेत उग बोलत चलत कीर्तन करू घंटाभर कसं करू 2 तास 2 तास आपल्याला काय बोलत चलत तुम्ही बोला बरं का उलसक एका प्रश्नाचं उत्तर द्या आपल्याला देवाची गरज आहे का नाही खाली बसले मोठ्यानं बोला हां आता पटलं बरं का तुमचं मला हे आता अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या आपण शहाणे का आपला बाप शहाणा हां दोघंही शहाणे कशी होते ना हां आपल्यापेक्षा बाप शहाणाच असेल की जरा बरं जाऊ द्या बाप शहाणा का आजा शहाणा हा खालची बोलायले तुम्ही बोलू नका कोण शहाणा आजा शहाणा बरं आजा शहाणा का पंजा शहाणा बोलत जा खालचे कोण शहाणा पंजा शहाणा जमलं
म्हणजे एकंदरीत काय आपल्याला सोडून आपल्या महागल्ले सगळे कसले आणि आपण वर हुशार. विठ्ठल विठ्ठल आपण आहे शहाणेच, पण आपल्यापेक्षा आपल्या महागल्ले कसे येतं चांगले हुशार आहे शहाणे येतं. नसले तरी काय म्हणत लागते शहाणे आहे का नाही, होतेच म्हणत की नाही शहाणे. मग आता मला एक सांगा, आपण तर शहाणे आहेत का नाही मला माहीत नाही, पण आपल्यापेक्षा महागले कसे जरा चांगले शहाणे आहेत. मग त्या चांगल्या शहाण्या लोकांनी काय केलं आहे का, म्हणजे आज्या पंजानी बरं का, तुकाराम महाराज पांडुरंगाला टोपल्यात घेऊन फिरत होते आणि सगळ्या गावाला म्हणत होते, बाबा रे देव घ्या देव घ्या, फुकट आहे, देव घ्या फुकांग, देव घ्या फुकांग, न लगे रुका मुलं काही घ्या, फुकट आहे. पण त्या वेळेत आपले शहाणे आजी पंजे ते तुकोबाला म्हणले, तुकोबा तुमचा देव न गा आम्हाला. काय म्हणले, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव लगे, देव न लगे, देव लगे, देव न 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 लगे. साठवणी जुतले दागे, साठवणी जुतले दागे, दागे साठवणीचे रुतले दागे, साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुतले धागे, 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 साठवणीचे रुतले धागे. हा देव न लगे, 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 साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे, साठवणीचे रुतले धागे. तुकाराम महाराज पांडुरंगाला टोपल्यात घेतात आणि गल्लो गल्ली आळूआळी फिरले, बाबा रे देव घ्या. पण आपले आज शहाणे आजे पणले तुकाराम महाराजाला म्हणले, महाराज तुमचा देव न गा आम्हाला. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपले शहाणे आजे पंजे देव न ग म्हणले तर तुमचं कसं काय मत आहे, घ्यायचं का कसं, देव लागतो का नाही. अरे तुमच्या आजीपेक्षा शहाणे येतोय तुम्ही, ते न ग म्हणलाय आणि तुम्ही होय म्हणालात. बरं काही मुरू द्या, ते जाऊ दे तिकडं. लोकाला देवाची गरज वाटू नाही तर न वाटू, पण लोकाला एका गोष्टीची गरज आहे, त्याचं नाव आहे आनंद. मला आनंद होऊ नये असं कोणाला वाटतंय जगात, हातवरी करा बरं, मला दुःख व्हावं असं वाटतंय. हाय कोणी जगात असं, मजा लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे, नवांचिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. नाथ महाराज भागवतात म्हणाले, मला दुःख व्हावं असं जगात कोणालाच वाटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाची धडपड, प्रत्येकाची मरमर कशा करताय, सुखा करता, आनंदा करता मरमर आहे. मग सगळ्याची मरमर, सगळ्याची धडपड सुखा करताय. आता एक अजून प्रश्न विचारतो पुढचा. जुन्या काळात एक कविता होती शाळेत, आपा प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याचा अर्थ काय,
जर प्रयत्न केला तर वाळूच्या खड्यातून काय निघतंय? तेल निघतंय. काय चांगली संज्ञा हो. प्रयत्न केला तर वाळूच्या खड्यातून तेल निघतंय. मग मला सांगा, जर प्रयत्नानं वाळूच्या खड्यातून तेल निघतंय तर सुखासाठी प्रयत्न केल्यास सुख मिळायला पाहिजे का नाही? तेल निघतंय इकडे विचार करा. प्रयत्नानं तेल निघालंय आणि प्रयत्नानं सुख मिळायला पाहिजे का नाही? अरे काय मत आहे? हा, मग मिळतंय का? पण नाही. का मिळत नाही? याचं कारण आहे बघा, घराचा दरवाजा चुकलाय. ज्याच्या घरी सुख मागाय जायचंय तिथं सुख मागाय जात नाही. ज्याच्या घरी नाही त्याच्या घरी मागाय गेले. मला सांगा, पेढे खायचे असल्यावर पेढ्याच्या दुकानात जावं लागतंय का जोड्याच्या? हां, आणि जोड्याच्या दुकानात गेलो काय खाय मिळतंय? वा वा वा, चांगलं बोलायला शिकलेत माणसं. हो, पेढ्याच्या दुकानात खायला गेलात तर पेढे मिळतील आणि जोड्याच्या दुकानात गेलात तर जोडे मिळतील. तसंच आहे, सुखाच्या दुकानात सुख घ्यायला गेलात तर सुख मिळेल, दुःखाच्या दुकानात सुख घ्यायला गेलात तर दुःखच मिळेल. आपलं उलटं झालंय बघा. आपण सुख मागायला जायलोत पण दुःखाच्या दुकानात. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं जमत नाही बघा. मला असं वाटतं, जी वस्तू जिथं हरवली तिथंच हुडकावी लागत असती, दुसरीकडे शोधून सापडत नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एका म्हातारीची घरात सुई हरपली म्हणून. सुई हरपली. मग ती बाहेर उजाडात आली आणि सुई हुडकायला लागली. आता ती हुडकी ती म्हणून तिच्या 2-4 शेजारणी आल्या आणि तेही हुडकू लागल्या. त्या हुडकायल्यात म्हणून त्यांच्या सुना आल्या, आपल्या सासा काहीतरी हुडकायल्यात म्हणल्या, तेही हुडकू लागल्या. भरता भरता 5-25 जणीचं पटांगण भरलं बा. एक शहाणा माणूस जाऊ लागला. शेवटच्या माणसाला त्या बाईला विचारलं, काय हुडकिता? म्हणजे माहीत नाही आम्हाला. मग का हुडकिता? पुढच्या हुडकायल्यात म्हणून. आम्ही काय हरवलंय माहीत नाही, का हुडक हेही माहीत नाही, का हुडकिता? मग पुढचे करायलेत म्हणून. बरोबर. त्याच्या पुढच्याला विचारलं, काय हरवलंय? म्हणजे माहीत नाही. मग का हुडकिता? तेही माहीत नाही. मग कशामुळं? ते म्हणजे आमची ती शेजारीने हुडकायली तिच्यामुळं. बघता बघता त्या शेजारणीचा नंबर आला आणि त्या शेजारणीला म्हाताऱ्याला विचारलं, आजीमाय काय हरवलंय तुमचं, काय हुडकिता? म्हणजे वागा माझी सुई हरपली. कुठं हरवली? म्हणजे घरात हरवली. मग इथं अंगणात का शोधताय? ती म्हणजे घरात अंधार पडलाय, उजाडात दिसत आहे म्हणून इथं हुडकावं म्हणले. आता मला सांगा, ती सुई किती दिवस अंगणात शोधली म्हणजे सापडेल बरं? ते कुठं हुडकावी लागेल? हां, जिथं हरवली तिथं शोधली तर सापडते, नाही तर सापडत नाही. तसं सुख जिथं हरवलंय तिथं शोधावं लागतंय, संसारात शोधून सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज सुख शोधायचं परमार्थामध्ये. मग महाराज कळालं हे परमार्थ शोधावं लागतं, हेही कळालंय. पण कोणीतरी सुख सांगणारा पाहिजे की तो सुख आहे बाबा. मनमर्जी करून भागत आहे का? तेने विन जीवा सुख नो हे, सुख नो हे. तेने विन जीवा सुख नो हे, सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे, सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे, सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे, सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. तिन्ही विनजीवा सुख नोही, किंवा सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय वेळ.
मग तू अबघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीची दुःख विसरशी. सुख पाहिजे ते कोणीतरी सांगणार असलं पाहिजे. मनानं केलं की घोटाळा होतंय बघा. मनानं काही करी जाऊ नये. मोठ्यानं सांगेल तसं ऐकावं लागत असतंय. आणि अज्ञान घालवण्याकरता चांगल्याला विचारावं लागते. चांगलं कोणाच्या का साधू आहे तर मग सुख कुठं आहे साधूला विचारावं लागत असतंय. अज्ञान झाकले असले अवघड होत असतंय. अज्ञान झाकू नये बघा. अज्ञान झाकलं की फजिती होती. काय होते? जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. जावई गेले म्हणून सासरवाडीला. जावई कुठे गेले? सासरवाडीला. आणि जावयाची एक गुम होती. त्यांना रात्री दिसत नव्हतं. केव्हा दिसत नव्हतं? रात्री दिसत नव्हतं जावयाला. काय म्हणतात त्यांना? रात आंधळा. जमला आता. ज्याला रात्री दिसत नाही त्याला रात आंधळ म्हणतात. आणि ज्याला दिवसा दिसत नाही त्याला भीत आंधळ म्हणतात. हा तसं असतंय. हा बरोबर आहे. मग त्या जावयाला रात्री दिसत नव्हतं. मग आपलं अज्ञान सांगावं का नाही आधीच मला दिसत नाही बाबा रात्रीचं काही नाही. मग आता तशीच दोस्ताच्या हाताला धरून आले. सासूला कौतुक आहे का नाही. जुने लोक म्हणायचे जावई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. तिला देवालिनीच वाटायचं घरी. मग जावई आले जावई आले जावई आला मोठा आनंद. मग जुन्या काळात ठरलेला पदार्थ गोडाचा कोणता? जावई आल्यास शेवयाचा भात. अरे पुरणाची पोळी र काय तरी ह्याला खाऊ घाते का की सासून. सासवडीत रोज यायला म्हणून म्हणलं दुसऱ्याला विठाला. त्याचं मला अनुभव नाही पण म्हणतात बुवा जावाई दुपारी गेला की शेवया आणि रात्री गेला की पोळ्या. असं काही नियम असेल जुन्या काळातला. मग पोळ्या केल्या सासून जावयाला जेवायला. ताटं वाढले, पानं वाढले, रांगोळ काढली. या जावाई बापू बसा. आता जावाई भुकेजला होता. चाचपडत आला. अज्ञान दिसत नाही. आता तरी सांगावं का नाही चला म्हणल्यावर तरी तसंच भिताड धरून आलंय महाराज. आणि गंमत अशी केली. ताट इकडं वाढले तर इकडं पाठ करून बसले आणि भिताडाकडं तोंड केले. हो. सासू म्हणली जावाई बापू काही खूळ लागलं का? नाराज झालात? म्हणजे काय झालं? अहो ताट महागं वाढलं आणि तिकडं कशाला तोंड केलं भिताडाकडं? तरी म्हणावं का नाही मला दिसत नाही. काही नाही म्हणला भिताडाचा रंग बघायलो कसल्या रंगाचा आहे. सासू म्हणली रंग पुन्हा बघा आधी जेवा. तोंड फिरविलं पुन्हा ताटात हात घातला जेवायला लागलं. अज्ञान झाकलेच फजिती होती हे सांगायलो. मग एक पोळी खाल्ली. दुसरी सासून वाढली. आता खायला हात घालणार पण त्या घरात एक मांजर पाडलेलं होतं. ते मांजर आलं ताटातली पोळी घेऊन गेलं बघा. सासूला म्हटलं मा जावायला लईच पोळ्या आवडायला. आता वाढली नाही तोवर संपायली. तिनं पटकन दुसरी वाढली. यानं हात लावूस तर मांजर आलं आणि ती घेऊन गेलो. सासूला वाटलं जावायला लईच पोळी आवडायली गड्या. 5-6 पोळ्या खाल्ल्या जावयानं. आणि 5व्या 6व्या पोळीला सासून असा विचार केला नुसतं मागे फिरून वाढूस तर पोळी संपायली. जावई का एकच घास करायला? जावई आहे का बकासूर आहे? एकदा वागवतं म्हणजे तपासून. पोळी वाढली आणि सासूनं ध्यान ठेवलं तर मांजर आलेली पोळी घेऊन गेली. सासू म्हणली जावई डोळं फुटलं का काय? हे मला चोरी उघडी पडली गड्या. नाही मामी नाही काही नाही तसं. अहो एवढं मांजर येतं ताटातली पोळी घेऊन जाते काय धेरफेर मनात याला? नाही मला वाटलं म्हणला मामी की तुमचं लाडाचं मांजर आहे काही मनावं तर नाराज होताल तुम्ही. अरे आता तरी उघडं करणं बाबा मला दिसत नाही. मामी म्हणली माझा नाही शेजारच्या ठकीचा आहे. आता आलं की जरा टाठून येऊ द्या म्हणला सांगू तू मांजराला आता. आणि पोळी संपली म्हणून सासू वाडा आली. ह्याला वाटलं मांजर आली. आता पुढचं काय सांगूच होय तुम्हाला. अज्ञान झाकलं की फजिती होती. विठ्ठल विठ्ठल म्हणून अज्ञान झाकू नये. अज्ञान सांगणारा कोणीतरी जीवनात पाहिजे बा. हे चुकायलंय हे म्हणणारं काय पाहिजे कोणीतरी सांगणारा पाहिजे जगामध्ये. 2-4 दोस्त रस्त्याने जाऊ लागले. शंकर सोसायटीचे अध्यक्ष होते. उलशी घेतली होती. निघाले वाटण रात्रीचा 12 वाजल्याला कीर्तन सुटलं. निघाले गावाकडं. जाता जाता मग एक महादेवाचं मंदिर लागलं वाटत. रामराम काही म्हणले आपल्या जुन्या लोकांना अकलच नव्हती. म्हणजे काय झालं? मंदिर वाटत बांधलंय म्हणले. मग आपण समाज सुधारक आहेत म्हणले एवढं मंदिर बाजूला करू. जमतं गड्या म्हणले. 4घानं शर्ट काढले आणि मंदिर लोटाय चालू केलं.
जोर लगा के ढकला म्हणायचे. हो, घामाघूम झाले महाराज. मंदिर लुटून लुटून लुटून. एक शहाणा जाऊ लागला. काय करता? म्हणले आम्ही सामाजिक कार्य करते येतो. वाटत मंदिर आले जरा मंदिर बाजूला लुटीत होत म्हणले. बरं चांगली गोष्ट आहे म्हणला. लोटा लोटा. हे पुन्हा मंदिर लोटायला लागले की या शहाण्या माणसाने यांचे काढून ठेवले कपडे उचलले 100 फूट मागं नेऊन ठेवले. आणि पुन्हा जवळ जाऊन म्हणला होय मंदिर लोटायचं खरं पण किती लोटायचं? म्हणले लय काही नाही, रस्त्याच्या कडेला झालं म्हणजे बरं झालं. जरा माग वळून बघा म्हणले. एकानं माग वळून पाहिलं. रामराव लय मंदिर लोटर लाव म्हणले. कपडे काढले होते ते तिथून ढकलायला चालू केलं होतं. आता कपडे लय लांब राखे म्हणजे मंदिर लय लांब आले. उठा. मंदिर सोडलं, कपडे घातले, निघाले पुढे. आणि मग पुढे गेल्यावर नदी लागली आडवी. नदीला पाणी. आता कसं जाऊ पलीकडे कसं जाऊ? धोत्रवरी झाले निघाले. शहाणा म्हणा कुठं निघालात? पलीकडे जायचं मला इंजी गावात. नदीला पाणी 2 परस आहे. गुडघे इतके धोत्रवरी जाऊन जमत नाही. मग पलीकडून जावा. नावेत बसा पलीकडे जा. जमतंय म्हणले तसं करू. आता रात्रीचा 1 वाजला होता. गेले नावेकडे. त्या नावेत बसले. ड्रायव्हर दिसत नाही म्हणले नावेचा इथं. मग आपण सामाजिक कार्य करते. दोघांना चालवायची, दोघांना क्लीन व्हायचं. मग दोघं बसले. दोघं वालवायचे आणि दोघं मागे बसायचे. जाऊ द्या जाऊ द्या. रातभर वालवायले महाराज आणि दोघं. हो, पहाटे 4 वाजता थकले. पुढचे म्हणले लईच लांब आहे गड्या नदी. मग मागले पुढे आणि पुढचे मागवा. आदला बदल केली. पुन्हा लोटाय चालू झालं. हो, दिवस उगवल्यावर राम काय म्हणतो, शामराव आताशी कुठं पुढचा किनारा दिसायला आहे म्हणला. रातभर नाव चालली म्हणला आताशी कुठं पुढचा किनारा दिसायला. एकानं माग वळून पाहिलं. ए भल्या माणसं माग वळून पा, अजून इथंच आहेत ना म्हणला. माग वळून पहिले तर नाव तिथंच. तितक्यात नावाडी आला. काय करता रे? म्हणलं पलीकडे जायचं होतं. केव्हापासून? रात्री 1 पासून. वारे भल्या माणसं, अरे काल मी घरी जाताना ही नाव एका झाडाला बांधून गेलो होतो, तुम्ही सोडलीच नाही तर रातभर नाव ढकलीत आणि कशी जाईन पलीकडं? हो म्हणजे खरंय खरंय. हे कोणीतरी सांगणारं जीवनात पाहिजे बघा. कोणीतरी संत रूपी नावाडी जीवनात आल्याशिवाय आपली सुद्धा भक्तीचे नाव संसाराच्या पहिलं तीराला जात नाही. कोणीतरी चांगलं सांगणारं जीवनात असायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे, कोण भेटे सांगे, कोण भेटे सांगे. तुका म्हणे कोण भेटाया सांगता, कोण भेटाया सांगे. चिंता वाटे कोण भेटे सांगे सांग. कोण सांगेल आम्हाला हिताचा मार्ग? चिंता वाटते बघा. आता दत्ताभाऊनं प्रमाण दिले म्हणजे जरा चिंतन करूच. मग आता काय चिंता वाटायली म्हणली तर आता काय? मग 4 वर्ग प्रामुख्याने बघा आमच्याकडं. एक वर्ग असा आहे जो स्वतः आनंदी आहे आणि जगाला आनंद देण्यात समर्थ आहे. स्वतः तर आनंदी आहेच पण जगालाही आनंद देतो. दुसरा वर्ग आहे आनंदाकरिता प्रयत्न चालू आहेत पण आनंदी नाही, चालू आहेत. तिसरा वर्ग आहे आनंदाची इच्छा आहे पण आनंदाकरता तसे प्रयत्न नाहीत. आणि चौथा वर्ग आहे आनंदी आहे पण त्याला जगाला आनंदी करता येत नाही. कळले का? परत ऐका. पहिला वर्ग आहे बघा स्वतः आनंदी आहे पण त्याला जगाला आनंदी करता येत नाही. उदाहरणार्थ मुनीचा ऋषीचा वर्ग. हे स्वतः आनंदी आहेत
पण हे जगाला आनंदी करीत नाहीत. हे फक्त स्वतःचा स्वार्थ करतात. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. हां जमलं हां. म्हणजे याचा अर्थ काय, स्वतः आनंदी आहेत पण जगाला आनंद देता आला नाही बघा या लोकाला. दुसरा वर्ग असा आहे, आनंदाची इच्छा आहे पण आनंदाकरता प्रयत्न नाहीत. माणसाचा वर्ग बघा, आनंदाची इच्छा सगळ्याला आहे पण आनंदाकरता प्रयत्न चालू आहेत का? काहीच प्रयत्न नाहीत महाराज आनंदाकरता. मला आनंद व्हावा अशी काही इच्छा काही नाही, काही घेणं नाही काही देणं नाही बघा. हो उगं लोकांचं म्हणणं आता काय ठेविले आनंद ते तैसे वारं वा हुशार. अरे काही साधना करावी लागेल, आपण सुखी व्हायचं म्हणजे काही धडपड करावी लागेल का नाही? हां देवान ठुलं तसं राहायचं म्हणतो, कापूस कमी झाला की देवाला शिवाय देतो, कसं काय मेळ खाईन बरं? हां जसं ठेवलं तसं राहायचं म्हणजे सगळं स्वस्वावी लागेल का नाही? हां हे बघू म्हणणं असते. जाऊ द्या. हे दुसरा वर्ग आहे आपला, आनंदाची इच्छा आहे पण आनंदाकरता प्रयत्न नाहीत. तिसरा वर्ग असा आहे, आनंदाची इच्छाही आहे आणि आनंदाकरिता उत्तम प्रयत्न आहेत. हा साधकाचा वर्ग आहे. आणि चौथा वर्ग स्वतः आनंदी आहेत आणि जगाला आनंद देण्यास समर्थ आहेत, साधूचा वर्ग. विठ्ठल एवढे दोन वर्ग प्रामुख्यानं तुमच्या समोर मांडतो. एक साधकाचा वर्ग आहे, एक साधूचा वर्ग आहे. परत ऐका, साधकाचा वर्ग आनंदाची इच्छा करणारा आणि आनंदाकरता प्रयत्न करणारा. त्याच्या जीवाला सतत तळमळ आहे, काही मी बुधार पावेन, काही मी बुधार पावेन. वा वा वा. काही मी बुधार पावेन, काही मी बुधार पावेन. काय कृपा करीना नित्य तळमळ आहे बघा. मी कधी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने करेल. हा हे तळमळ साधकाची. किंवा कै ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असो, कै ऐसा पात्र होईन लाभाशी, कै ऋषी केशी तुष्ट येईल. साधूची तळमळ, साधकाची तळमळ आहे की माझा कधी उद्धार होईल. अर्थात काय, यांना आनंदाची इच्छा आहे आणि आनंदाकरता प्रयत्न चालू आहेत. आणि एक नंबरचा वर्ग साधूचा वर्ग आनंदी आहेत आणि जगाला आनंद देण्यात समर्थ आहेत.
एक दिवशी जगद्गुरु तुकोबाराय वाटेनं चालू लागले आणि मग लोकाची गंमत अशी, महाराज लोकांवर लोकाच्या लईत नजरा येता, महाराज लोकांवर लोकाच्या लईत नजरा, कुठं थांबतो, कुठं जेवतो, कुठं बसतो, कुठं उठतो, 10 रुपये ठेवतात पाया पडल्यावर, पण चौकशा 17 लोकाच्या, 1000 ठेवायचा आणि काय विचारायचं सांगत होतो आम्ही काय लोकांना. तुकोबाराय वाटण चालायला येतं आणि मग काहीतरी खाऊ लागले तुकोबाराय, तोंड वाजायला लागलं, हलत होतं, कुतूहल, महाराज काय खायला? महाराज म्हणजे काही नाही, सहज आपलं. खरं सांगा? मी काही नाही. आता ते काय कलियुगातले महाराज होते व कीर्तन झाल्या तंबाखू खायला, म्हणजे विचारल्यावर तरी साव कशी पडली असती बघा, नाही तंबाखू खायलोय, काही मावा फिवा खायलोय म्हणाय. तुकोबाराय होते, काही नाही म्हणले, सहज आपलं, पण काहीतरी खात असाल की? मग महाराज म्हणले हो खातो मी. तो कमने खातो आनंदाचे लाडू, नका म्हणले काय खातात? तुकोबाराय म्हणले आनंद खातो, लाडू खातो. कशाचे लाडू? आनंदाचे लाडू खातो. आता त्याच्यात 2 अर्थ घ्यायचे बरं का. तुकोबाराय म्हणतात मी लाडू खातो म्हणजे ते स्वतः आनंदी आहेत, आणि घ्यारे म्हणतात त्या अर्थी ते आनंद देण्यास समर्थ आहेत. विठ्ठल काही म्हणा, वाटून खाण्यात लईच मजा असते. वाटून खाण्यात बाया हो खरं सांग, चुरून खाण्यात मजा का वाटून खाण्यात मजा? मोठ्यानं बोला. कशी खाण्यात मजा आहे? चुरून खाण्यात. खरं आहे ना? नाही मग कसं काय खाण्यात मजा आहे? कशी खाण्यात मजा आहे? चुरून का वाटून? वाटून खाण्यात. बरोबर. मग चुरून का खाता बरं? आता शपथा घ्या, वन मारुती समोर शपथ का आजपासून चोरून खाणार. मोठ्यानं म्हणा, आजपासून चोरून खाणार. ज्या अर्थी नाही म्हणाल्या त्या अर्थी खात होत्या बरं का. आता हुकलंय ते हुकू दे, आता खाऊ नका. विठ्ठल विठ्ठल वाटून खाण्यात आनंद आहे आणि संप्रदाय वाटणार आहे. महाराज म्हणले आम्ही आनंद सेवनही करतो आणि सेवन केलेला आनंद जगाला वाटतोही. इकडं तिकडं बघू नका, घ्या घ्या रे हो नका रान भरी रान भरी, घ्या रे हो नका रान भरी घ्या रे हो नका रान भरी घ्या रे हो नका रान भरी. आम्ही आनंद खातो आणि जगाला देतो. घ्या रे होऊ नका रान भरी,
सेवितो हारस खाणारे आहेत महाराज. आमच्याकडे वाटून खाण्याचीच पद्धत आहे आपल्या, हे का नाही? एकमेका देऊ मुखे खाऊ घाल. काला वाटू एकमेका, 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 काला वाटू वाटून खाण्याची परंपरा आहे आपली. साधू महात्म्याचं लक्षण आहे ते स्वतः आनंदी आहेत आणि आनंद जगाला वाटण्यात समर्थ आहेत, एकटे खात नाहीत. मग साधू संत आनंद वाटतात हे लक्षात आल्यावर हे साधकही तुकोबाराकडे गेले. महाराज आम्हालाही आनंदाची इच्छा आहे, आनंदाकरता आमची तळमळ आहे, आनंदाकरता काहीही करण्याची तयारी आहे. आता आनंद या शब्दाचा अर्थ देव घ्यायचा बरं का, देव खरा आनंद आहे. त्या देवाकरता त्या आनंदाकरता आमची काहीही करण्याची तयारी आहे. त्या आनंदाकरता काय करावं लागेल? महाराज म्हणजे उपाय सांगू तुम्हाला? हो म्हणजे सांगा. आनंद मिळण्याकरता काय करावं लागतंय? महाराजांनी काही उपाय सांगितले. अभंगाचं पहिलं काळे सारावा चिंताने एकांतवास गंगा स्नाने एकांत बाते गंगा स्नाने
काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या महाराज सुखाची आनंदाची इच्छा आहे मला. मग काय करावं लागेल आम्ही? मग एक उपाय सांगितलाय, काळ सारावा चिंतनात काळ घालवा. देवाचं उपकार आहे बघा आपल्यावर. आता 3 उपकार आहेत, लांब येत नाही, उगं पटपट उत्तर द्या. देवाचा पहिला उपकार आहे त्यानं हात पाय इंद्रिय दिली, नका म्हणू बरं का. देवाचा दुसरा उपकार आहे त्यानं जीव दिला. नुसते हात पाय दिले जीव नाही दिले काय उपयोग आहे? हात पाय दिले पहिला उपकार, जीव दिला दुसरा उपकार आहे. आणि खरं सांगू, एवढे माणसं मारले पण अजून आपल्याला नेलं नाही, उपकारच की. कोरोनात किती माणसं मेली पण अजून आपल्याला नेलं नाही, देवाचा काय झालाय? उपकार झालाय देवाचा. बरवे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूची आरी. बरं झालं म्हणजे तो बरं आहे, मृत्यूच्या भानगडीत पडलो नाही, देवानं उपकार केला आमच्यावर. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तू महासमोर. नुसतं म्हणायचं कोणत्या हरीला, म्हणजे कोण्या हरीला समर्पण करायचं विचारावं. विठ्ठल विठ्ठल आणि मग देवाचा उपकार झालं, त्यानं अजून मारलं नाही म्हणजे उत्तम काळ दिलाय. दिला या काळी अवकाश, देवानं काळ दिला आपल्याला, या काळानं अवकाश दिलाय. मग मिळालेला काळ सार्थकी लावला पाहिजे, कारणी लावला पाहिजे. सारावा अर्थात कारणी लावावा. लक्षात ठेवा, 2 शब्द लय खतरनाक आहेत आपल्याकडं. एक आहे सार्थकता आणि एक आहे निरर्थकता. कळतं का? एकाला म्हणायचं सार्थकता आणि एकाला म्हणायचं निरर्थकता. निरर्थकता म्हणजे काय? जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्या कामाकरता नाही वापरली की त्याला म्हणायचं निरर्थकता. आणि जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्याच कामाकरता वापरली की त्याला म्हणायचं सार्थक. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला मने धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल, 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 धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. वा, भगवत भजना करता लावलेला काळ अर्थात सार्थकी लावलेला काळ आहे. आणि भगवत भजन सोडून घालवलेला काळ निरर्थक काळ आहे. आयुष्य जात आहे पहा काळ, जपतसे महा. महिना मोजायला काळ, आता तरी स्वहिताचा ध्यानी राहा श्रीहरीच्या. निरर्थकता आणि सार्थकता तुम्ही सगळे जाणते माणसं आहे. तर 5,000 रुपये किलो प्रमाणे बियाणं आणलं, शेतामध्ये पेरलं आणि जर उगवलंच नाही तर काय म्हणावं लागल? निरर्थकता. बियाणं पेरण्याकरता आणलं, उगवण्याकरता आणलं, पण उगवलंच नाही तर ते निरर्थक गेलं, वाया गेलं. पण जर ते उगवलं तर मात्र काय झालं? मग सार्थक झालं. निरर्थक जीवनाचं वर्णन करताना देवानं लयच गोड वर्णन केलं गीतेमध्ये. हो, 9 अध्याय काढा जरा. देव म्हणले अर्जुना, काही माणसाचं जगणं लईच निरर्थक आहे बुवा. म्हणजे कस काय देवा? मग देवानं शब्द घातले, मोघाशा मोघ कर्मानु मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीं वासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. मोघ म्हणजे मोघ, जैसे जलमले ते मोघ वारशी विनमेघ. म्हणजे कसे?
आता पावसाची गरज आहे आणि काळे ढग जमा व्हावे आकाशात, पण पाऊसच पडू नये. त्याला कसलं म्हणतात मग? निरर्थक. निरर्थकला मराठी शब्द आहे मोघम. कसला शब्द आहे? मोघम. लोक म्हणतात त्याचं लय मनावर घेऊ नका, त्याचं बोलणं मोघम असतंय. मोघम म्हणजे कसलं? बिना कामाचं. देवानं गीतेत घेतला शब्द मोघाच्या. मोघ कर्मानु निवांत. हा, जुन्या काळात लग्न म्हणलं की लय हाऊस होती लोकाला. आता भलती हाऊस झाली, तेव्हा जरा कमी होती. पण लग्नापेक्षा लोकांचं एका गोष्टीवर लय ध्यान, पंक्तीवर. का? तेव्हा मिळत नव्हतं. असंच गरिबाची सोयरीक झाली का. आणि मग पुरीचा बाप पोराच्या बापाला म्हणला देतोच लग्न लावून. मग पोराचा बाप तेव्हा जरा वजनदार होता. आता भिका मागायला जाऊ दे त्यो, पण तेव्हा वजनदार होता. त्यो पुरीच्या बापाला, पुरीचा बाप पोराचा बाप मला पुरीच्या बापाला लग्न लावून देतो म्हणालात, पण जेवाय काय करणार? पुरीचा बाप गरीब, तरी म्हणला काही काळजी करू नका येवाई, कर्ज काढीन पण लाडूचं जेवण करीन. कशाचं जेवण करीन? आता जुन्या काळात लाडूचं जेवण म्हणजे लईच महाग जेवण, आणि लाडूचं जेवण म्हणजे मोठ्याचं जेवण, चांगलं जेवण. तेव्हा मिळत नव्हतं, काही लय पंचायत होती तेव्हा. आता आम्ही आनंदित होतो राहायला. फ्रूटवाले धर्मशाळेत द्वादशीच्या पंगत व्हायची. दत्तभाऊ तुम्हाला माहीत असेल, पहाटे 4 पासूनच आंघोळ्या करून बसायचं पंक्तीला, आणि त्या एकाच पंक्तीला बा श्रीखंड मिळायचं. म्हणून महिनाभर वाट बघायची, कवा येते द्वादश, कवा येते द्वादश, कवा येते द्वादश. मिळत नव्हतं. आणि पहाटच आंघोळ्या करून, आंघोळ जर एका दिवशी गडबडी झाल्या तर गंध लावून पंक्तीला, आणि मग त्यानं चमचा श्रीखंड वाढायचं. किती वाढायचं? सगळं चमचा. आणि आम्ही त्याला लोणचं खाल्लं नाही, चाटून खायचं. पुन्हा मिळतं का नाही की, येतं का नाही की. आणि मग तिकडून तो डबावाला वाढीत यायला लागला की आनंद वाटायचा. येतंय आता मागवता येईल फेरा, येतंय. हो. आणि मग गपमुन्या खाऊन टाकायचं. पण फुटकं नशीब, गपमुन्या खाल्लं की त्यानं तिकडं माघारी जायचं. हो, श्रीखंड काही मिळायचंच नाही. मग पुन्हा म्हणायचं बहुता दिवसा फेरा. आता पुढच्या द्वादशीलाच. हो, मिळत नव्हतं. आता मठात लोक डबे आणून टाकायले. तर पण खरं सांगू, आता खायची भावनाच नाही हो. खरंच भावना नाही बघा. त्या काळात मिळत नव्हतं म्हणून खाऊ वाटत होतं. आता मिळायलंय, खायची इच्छा राहिली नाही बघा. विठ्ठल लाडूचं जेवण देतो. आता लाडूचं जेवण म्हणजे भारी जेवण. मग कोणत्या लाडूचं? पोरीचा बाप गरीब होता. हे बघा म्हणला, बुंदीच्या लाडूचं काही माझ्याच्यानं घालणं व्हायचं नाही, पण गर्याच्या लाडूचं करतो म्हणला. कशात जेवण? गर्याच्या लाडूचं. आता गर्याच्या लाडूची अशी गंमत आहे बघा, जमला तर लाडू नाही तर दगडच. गर्याचा लाडू जमला तर लाडू, नाही तर दगड. आणि दिवाळीत फिसकटला आणि दगड झाले की बाया भरीत आता आणि म्हणतात महाराजाला मठात लाडू द्यायचे तर, महाराजाला मठात लाडू द्यायचे तर. आणि जे चावत नाहीत ते लाडू आमच्या वाट्याला. लय अवघड काम आहे तुम्हाला काय सांगायचं. लोकांचं प्रेम पण वरूनच सगळं. उरलं चावणं गेलं तर महाराजाला विठ्ठल. लाडूची पंगत बसली. एका म्हाताऱ्याला लईच लाडू आवडत होते. 5-25 त्याने एकदाच घेतले. भाऊसारखा माणूस होता, लाडू आवडत होते. मग लाडूत काही प्रकार आहेत, काही नाही उगत तुमच्यावर येऊ देत नाही. लाडूत काही प्रकार आहेत. कसं आहे, मी जवळच्या माणसावर येऊ देत नाही. लाडूचे प्रकार कसले? काही 2 बोटी लाडू म्हणजे 2 बोटात दाबलं की फुटणारे. काही 5 बोटी लाडू, एका 5 बोटानं दाबले की फुटणारे. काही दाती लाडू, दातानं फोडलं तरच फुटत येतं बाबा. आणि काही दगडी लाडू, तशी लाडू झाली ती दगडी. हो, 5-25 त्याने घेतले. म्हातारा म्हणला खाईन तर लाडूच खाईन. पहिला लाडू घेतला, 2 बोटानं प्रयत्न केला, 5 बोटानं केला, 2 बुक्क्यानं बुक्की मारली, पण लाडू काही फुटत ना महाराज. शेवटी त्यानं दातात घातला, दात पडले पण लाडू नाही फुटला. म्हणलं काही खात्याला लाडू गेले. म्हातारं उठलं, देवळात लग्न होतं. देवळाच्या
चौकटीत लाडू ठेवला आणि जबरदस्ती दरवाजा आपटीला, म्हणजे बिजागरीत सापडून फुटला तर फुटला, दरवाजा फोडला पण लाडू नाही फुटला. लाडू खतऱ्या झालते. शेवटी म्हणलं आता लाडू तर खायचा आहेच. दगड मांडला, वरी लाडू ठेवला आणि दुसरा मोठा दगड त्याच्यावर घातला. बघा लाडू नाही फुटला, लाडू उडून गेला. जे उडाला ते पुढच्या एका म्हाताऱ्याच्या डोसक्यात जाऊन बसला. त्याला वाटलं मला लाडू फेकून मारतो आता, त्यालाही चावत नव्हता. त्यानं उचलला आणि मागच्याला फेकून मारला. बघता बघता लाडवानं हाणामारी चालू झाली. दृष्टांत फार मनावर घेऊ नका, खरं खरं सांगा, लाडू हाणामारी कराय केलते का जेवाय केलते? पण केली काय त्यानं? लाडूची सार्थकता झाली का निरर्थकता? हा, ज्या कामाकरता वस्तू तयार केली त्या कामाकरता वापरली तर त्याला सार्थकता म्हणायचं. खाण्याकरता केलेले लाडू हाणामारी करता कामाला आले याला निरर्थकता म्हणा. विठ्ठल विठ्ठल. मग निरर्थक नाही घडली पाहिजे. देवानं हा देह दिलाय, याचं सुद्धा काही सार्थक झालं पाहिजे, याचं सुद्धा काही चिंतन सार्थक झालं पाहिजे. गेला पाहिजे आयुष्यातला काळ, पण भगवत भजन करता करता संपला पाहिजे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकल मंगळ मंगळाचे, सकल मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. जो काळ भगवत चिंतनात जातो तो काळ धन्य म्हणले महाराज. सार्थक केव्हा होतं जन्माला आल्याचं म्हणू नका. तो का म्हणे जन्मा आल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखील या सार्थकता होते काळाची. काळ सार्थक होतो भजनानं, म्हणून काळ घालवायचा पण चिंतनात घालवायचा. कसा घालवायचा? चिंतनात. चिंतनात काळ सारावा चिंतने. सुख पाहिजे का? मग आयुष्यातला काळ चिंतनात घालवा. अजून काय करू महाराज? महाराज म्हणाले एकांतवासी गंगा स्नानी. हो, आता एकांतवासी गंगा स्नानी ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे. एकांतवास म्हणजे कशाला म्हणतात बघा? एकाहून एकाचा अंत होतो त्याला एकांतवास म्हणत असतात बघा. हां, उगवनात जाऊन बसला म्हणजे एकांतवास नसतो. जिथे आमचं मन शांत होतंय त्याला एकांतवास म्हणतात बघा. जिथे आमचं मन स्थिर होतंय. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा.
नाही तर ब्रह्मरसाचं सेवन करता येतं, त्याला एकांतवास म्हणतात बघा. अशा एकांतवासामध्ये निवांत भगवत चिंतन करत वेळ जावा आयुष्याचा. नुसता नाही, गंगा स्नानी, गंगेचं स्नान करता करता वेळ जावा. रोज गंगेचं स्नान घडावं, नित्य स्नान घडावं. आता गंगेचं स्नान म्हणजे काय असतंय, ते कोणकोणत्या गंगेत केलं, काय काय होतंय, हे दुपारी लय सांगितले, घंटाभर सांगितलं मी आज कथेत. सांगितलं का नाही मावले हो? आता ज्याला ऐकायचं उद्या कथेला डबल सांगतो. तुमचं काय मत आहे? एकदा सगळं सांगित असेल वय, कथेतही तेच, कीर्तनातही तेच. एकांतवासी गंगा स्नाने, गंगेचं स्नान नित्य करावं. एक उपाय सांगतो का करायचं, ते दुपारी सांगितलं नव्हतं, आता सांगतो. आपल्या जवळची पवित्र एकच गंगा आहे. कोणती गंगा? गोदावरी माता. ऐका, आणि मग गोदावरीला 12 वर्षाला एकदा कुंभमेळा होतो. गुरु चंद्र राशीत आला की कुंभमेळा होत असतो. गुरु चंद्र राशीत आला की कुंभमेळा होत असतो. आणि त्यावेळेला सूर्याची कैक लाखोपटीनं शक्ती पृथ्वीवर येत असते. मग ती केव्हा नाशिक त्र्यंबकेश्वरला येते, केव्हा हरिद्वारला येते, केव्हा उज्जैनला येते, तिकडे तिकडे ती केव्हा ऋषिकेशला येते, कुठे येते तिच्या भावनेने. चार ठिकाणी कुंभमेळा होता, तिथं येते ती. मग 12 वर्षाला एकदा आपल्या जवळ येते, म्हणजे नाशिकला येते. आणि आपल्या जवळून गोदावरी वाहते. आता जेवढे ऋषी मुनी, त्यागी, संन्यासी, नागा, साधू, 9 प्रकार आहेत. द्रुक, बहुद्रुक, कुटीचक, हंस, परमहंस, अवधूत, दंडी. त्याच्यात पुन्हा 3 प्रकार आहेत, मनोदंड, बलदंड आणि कर्मदंड. हे सगळे साधू संन्यासी त्या गोदावरीत स्नान करतात. आता तप करून शरीर तप्त झालेलं असतंय, सात्विक झालेलं असतंय. स्नान गोदावरीत केलं की शरीरातली तपश्चर्याची ऊर्जा पाण्यात उतरती. कुठं उतरती? त्या गोदावरी मातेत उतरती. आणि आपण गोदावरीचं स्नान केलं की ती ऊर्जा आपल्या अंगात येते, सात्विकता तयार होती शरीराची. म्हणून तीर्थाचं स्नान केलं पाहिजे बघा. हे काही सूक्ष्मता आहे. पहाटं का उठावं लागतंय? हिमालयातले साधू पहाटं उठून तप करतात आणि पहाटे उत्तर दक्षिण वारा वाहत असतो. कसा? उत्तरेकडून दक्षिणेकडं असं कुठे उत्तरेकडे इकडे आहे का? हां, उत्तर दक्षिण असा उत्तरेकडून वारा दक्षिणेकडं वाहत असतो पहाटे 4 वाजता. आणि मग त्या काळात उठलं की साधूच्या अंगावरचा वारा उत्तरेकडून येणारा आपल्या अंगाला स्पर्श करून जातो. आला शीतळ शांतीचा वारा, हा तिथून येत असतो बरं का. आणि मग माणसाचे विकार, काम, क्रोधादी विकार शमतात. रजोगुण, तमोगुण कमी होतात, सत्वगुण वाढीस लागतो, भक्तीत वृद्धी होते. म्हणून पहाटे उठावं लागतं. गोदावरीच्या स्नानानं साधूच्या तपश्चर्याची ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. म्हणून एकांतवाशी गंगा स्नानी. अजून काय केलं पाहिजे? देवाच्या पूजनी, प्रदक्षिणा, तुळशीच्या नित्य नेमानं देवाची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. आता आपली पूजा म्हणजे लईच, आपल्या पूजेचं गणित मोठं आहे. याला टावेल 2000चा आणि देवाला लुगड्याचं धुडका असतंय अंग पुसायला, फाटलेलं वापरी. देवाला काय होत नाही देवाला. हो, जणू हे देव एका वर्गात होते शिकायला. धार्मिक मोठं गणित आहे. दुपारीच मी कथेत म्हणलो, लोक पंचपक्वान खातेत आणि देवाला साखर शिपडीत येतं, ठेवीत नाही तर शिपडीत येतं खा. म्हणजे काय श्रद्धा म्हणता का देवावर? काही नाही. लोक श्रद्धेनं परमार्थ करीत नाहीत, जुने लोक करायलेत म्हणून करायचा. एक बाई म्हणली, मला प्रत्येक देवाला गेलं की देव आणावं वाटतो. म्हणलं का बरं? शेजारणीकडे लय बकळेत म्हणली माया, तिच्यापेक्षा 2 तरी माझ्याकडे जास्त पाहिजे. हां, लोक लय करामती. आता मी बहुतेक कोणाच्या घरी मुक्कामी जात नाहीत आम्ही, पण एखाद्या महाराज लोकांच्या घरी लय लांब गेलोत, मग नावेला जातो, कुठंतरी संध्याकाळी थांबतो थोडं. एका महाराजाच्या घरी सांगायलो, देव घर लय मोठं 25-25 हजारचं, आणि त्याच्यात देव बी लय बकळ, हे देव ठेवलेले. मग सकाळी आपलं मी उठलो, गंध लावाय देवासमोर त्यांच्या बाजूला बसलो तिथं. मग महाराजा आंघोळ करून आले, देवपूजाला बसले. आता महाराजाची क्रिया सांगायलो, देव त्याच्यात देवघरात 5-50 होते. मग तिथं ते गंगाळ आणलं. गंगाळ कशाला म्हणतात? गंगाळ आंघोळ करा असते, ते गंगाळ नसतंय, ते गंगाळ असतंय, गंगेचं आळं. ते देवाच्या पाट्यापाशी आणून मांडलं. आता देवाला एकेकाला उचलून त्या गंगाळ्यात ठेवायचं, बरोबर आहे का नाही? पण त्यानं तसं नाही केलं. असा हात घातला, सगळे वरबाटले एकदाच. त्या गंगाळ्यात घेतले काढून,
कसं काय देवाची पूजा करावी आणि कसं काय नाही, लईच कठीण आहे. आमच्या शास्त्रीय दृष्टांत सांगायची बघा. एकाच जणाच्या घरात परंपरेनं पांडुरंगाची पूजा, रुक्मिणीची पांडुरंगाची मूर्ती जुनी होती. मग त्यानं पोराला शिकविलं, एकुलता एक मुलगा, पोराला शिकविलं पूजा करायची कशी करायची काही नाही. मग काळानं पोराचं लग्न झालं आणि जसं लग्न झालं तसा गुरु घरात आला आणि गुरुनं रात्री कानमंत्र दिला आणि ती म्हणली इथं काय मरता गावात, चला मुंबईला. शिष्य उठला आणि गुरु माग गेला बघा. आणि मग आता बापावरच पूजा करायची पाळी आली, पूजा ठेवून कसं जमल. मग उठला, तन 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 करायला लागला, पूजा करायला बसला आणि मग ते चंदन कालविलं, रुक्मिणी आई साहेब हातात घेतल्या. पण ती बडबड चालूच होती, अक्कल नाही, असं नाही तसं नाही, लहानाचा मोठा केला, एवढा कोड कौतुकानं वाढविला. ते गंध उघडाय चालूच. असा गंध उघडला आणि रुक्मिणीच्या कपाळाला लावायच्या बरोबर म्हणला, तो तरी कशाला वागतोय, पण ही सटवी आली ना आमचं बिघड. हातात रुक्मिणी हे बोट असन, ही सटवी आली ना आमचं बिघडलं. रुक्मिणी बरी बिघडलीच बघा. रुक्मिणी थरथर कापायली. रुक्मिणी म्हणली बघा देवा तुमचा भक्त कसा म्हणायला आहे. रुक्मिणी म्हणली देव म्हणली अगं रुक्मिणी तुला न बघ त्याच्या सुनाला म्हणायला वैतागलाय जरा त्यो. बरोबर म्हणली. त्यानं रुक्मिणी ठुलीन पांडुरंग उचलला आणि पुन्हा गंध उघडायला. काना मागून आली, तिकट झाली, घरची कारभारीन झाली, मायबापाचा विचार नाही काय नाही. तिचा काय दोष, आमचा भाड्याच भाडव्याचा. कोणाला हा देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या मिळाला बरं का. देव मिळतोच बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. ते जरा मागे ठेवून तिकडचं देवपूजा सुद्धा निष्ठेनं असली पाहिजे बघा. आणि प्रदक्षिणा तुळशीच्या नित्य नियमानं तुळशीला प्रदक्षिणा असल्या पाहिजे. आता आमचा संप्रदाय म्हणजे पारमार्थासह शारीरिक आरोग्याची काळजी घेणारा संप्रदाय आहे. नुसतं परमार्थ नाही. तुकोबाने म्हणले नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. अर्थात काय, आरोग्य सांभाळणाराही परमार्थ आहे. काही गोष्टीला पथ्यपाणी संप्रदायानं सांगितलं, हे पाळलं पाहिजे. इतर वृक्ष दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड देतात, म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. पण तुळशी असं वृक्ष आहे, दिवसाही ऑक्सिजन आहे आणि रात्रीही ऑक्सिजन आहे. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या महाराज म्हणले ज्याच्या घरी तुळशीचं झाड नाही ते घर घर नाही, मसन वाटा आहे. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. आता तुळशीचं महिमान ऐकायचं असलं, तुळशीचा नवरा, तुळस कशी जन्माला आली, काय काय झालं, कसं काय झालं ऐकायचं असलं तर उद्या कथेला या. ते कथेत येतं. आता तुळशीचं काही लांबीत नाही आता इथं. मग सुख पाहिजे असेल तुळशीची पूजा करा, एकांतवासात राहा, गंगेचं स्नान करा, देवाचं पूजन करा आणि काळ सार्थकी लावा. महाराज आणखीन काय केलं पाहिजे? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, विहार नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची
नेमिंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु आणि बहु भाषण दोन्हीकडे लावायचा. युक्त आहार युक्त विहार. आहार युक्त पाहिजे आणि विहार युक्त पाहिजे. नेमिंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु आणि बहु भाषण. जास्त बोलणं नसावं जास्त झोपणं नसावं. बघा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचा उपाय सांगितला या 2 कडव्यामध्ये. महाराज म्हणले अजून काय करावं. देह समर्पिजे देवा भार काही न घ्यावा. तुका होईल अवघा तुका म्हणे आनंद. युक्ताहार विहार नेमिंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. कसे आता एखादं चरण सोडविले बाकी का बाबा बघूत काय. आता सप्ताह चांगलं आहे. तुम्ही सगळे माणसंही चांगले आहेत. आपला भागच परमार्थिक आहे. परमार्थ प्रेमी माणसं आहे सगळे आपल्याकडं. आणि म्हणून आमच्यासारख्याला तुमच्यापाशी बरं वाटतंय. नाहीतर काय काय गावात गेलो निवळ मसन वाटत गेलो नाही वाटतंय. पुन्हा जावं की नाही जावं असं वाटतंय. पण तुमच्याकडं आपलं भाग लईच चांगलं आहे बघा. आणि विशेष सगळे तरुण मंडळ पुढं होऊन काम करायले. तर आता फक्त म्हाताऱ्याला एकच विनंती आहे, जरा सहकार्य करा त्यांना. कसं असतंय बघा. उदाहरण सांगतो कुणाला दुखवीत नाही. एका गावाला आग लागली. गावाला सगळे पळाले महाराज. आग लागल्यावर सगळे पळाले. पण दोघाचा नाविलाज होता. मजबुरी नाविलाज काय करते. तर दोघं पळू शकले नाहीत. एक होतं आंधळं एक होतं लंगडं. सगळे पळाले. आंधळ्याला दिसत नव्हतं लंगड्याला पळता येत नव्हतं. काय करावं. दोघाची पारापाशी भेट झाली. वागा गावाला आग लागली. सगळं गाव पळायले. आपलं कसं होईन मरून आपण जळून मरणार. हो पण आंधळं म्हणलं तसं नाही. आपण जगतो पण उपाय करावं लागतंय. म्हणजे उपाय काय. तुझे डोळे माझे पाय. आंधळ्याचे पाय आणि पांगळ्याचे डोळे जर कामाला आणले तर दोघंही वाचतोत म्हणले. हे चांगलं आहे. म्हणले काय करावं लागेल. म्हणले आंधळ्यानं पांगळ्याला खांद्यावर घ्यायचं. पांगळ्यानं रस्ता दाखवायचा आणि आंधळ्यानं चालायचं. हो पांगळ्यानं खांद्यावर बसलं महाराज पांगळा आंधळ्याच्या. आता पांगळ्यानं रस्ता सांगितला आणि आंधळं मस्त गावाच्या बाहेर निघालं. दोघंही वाचले. तसंच सांगतो माय बापा हो. तुम्ही आता म्हातारे झालात म्हणजे पांगळे झालात पण डोळे चांगले तुमचे. अनुभवाची नजर आहे तुमची. कशाची नजर. हां तुम्ही फक्त यांच्या खांद्यावर बसा. यांचे पाय ठेवा आणि तुमचे डोळे ठेवा. कळाय का. तुमची अनुभवाची नजर यांना द्या आणि फक्त यांच्या पायानं चला आणि तुमचे डोळे ठेवा. तुम्ही सांगा हे करावं लागतंय. नजर तुमची ठेवा आणि यांना फक्त पळाय सांगा. पाय यांचे झाले आणि तुमचे डोळे झाले की काही नाही. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्याने कार्यक्रम उरकितात तुम्ही. तुमच्याच्यानं काय होत नाही. तुमच्याच्यानं सगळं होतंय. फक्त डोळे तुमचे ठेवा आणि पाय यांचे ठेवा. यांना तुम्ही सहकार्य केलं की सत्ता कसंही पार पडतो बघा. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं होणारी ही गोष्ट आहे. थोडं थोडं एकराली सहकार्य करा आणि हा सप्ताह उत्तर असाच गोड होऊ द्या. मोठा होऊ द्या. आनंदाचा होऊ द्या अशी सर्वाच्या चरणी प्रार्थना करतो. 4ही गावाचे ग्रामस्थ असतील. श्री इंजेगावकर ग्रामस्थ असतील. धार देगुळकर ग्रामस्थ असतील. देशमुख देगुळकर ग्रामस्थ आहे. धामोणेकर ग्रामस्थ आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील आणि येणारी सगळी ग्रामस्थ मंडळी आहे. भजनी मंडळी आहे. सगळे गायनाचार्य वादक महाराज मंडळी आहे. तुम्ही सकल श्रोतृवर्ग आहेत. माता माऊले आहेत. आणि पुन्हा आज ज्यांची यजमानकी आहे श्री वनमारुती ऑटो युनियन बरोबर आहे ना इंजेगाव यांच्या वतीने मी घेणार. कुणाचं नाव घेत नसतो मी पण माझं पाकिट अडकलं नाच त्याच्याकडे म्हणून म्हणलं त्याचं नाव घ्यावं आपलं. वनमारुती ऑटो युनियन त्यांची आज यजमानकी आहे. पुन्हा रोजचे अन्नदाते बघा. मी दुपारी कथेत म्हणलो इथं एक शीत अन्न दिला की कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं बघा. आणि कोटी कुळाचा उद्धार होतो असं महिमान या तीर्थाचं आहे. आपल्या मारुतीशिरायाची मोठी ख्याती आहे. आता ते तुम्हाला तर नित्य अनुभवायला येईल. मी रोज दर्शनाला लागलो मला कळायला लागलं त्याचं महिमान काय मोठं आहे. जरा आमच्यासारख्या येड्या फकीराचं जरा ऐक जा का बाबा. हे जरा चांगलं आहे. परमार्थाला सगळेजण सहकार्य करा. असा हा उत्सव मोठ्या आनंदाचा होऊ द्या. यथामती आता अवकाश पोटापुरतं झालंय वाटाले आता हे का नाही. वारं बी सुटले आता.
म्हणून मग झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो, तुमच्या सगळ्याच्या चरणी समर्पित करतो. खरं म्हणजे इतकं हसवायचं कीर्तन नसतंय कवाच माझं, पण तुम्ही आलतात त्याच्या करता. मग आता नाराज होऊन जाऊ नये म्हणून बघा उचकून हुडकून गोळा करून गाठ बांधली बघा वागाव. नाही तर इतकं काही मला येत नाही. आपलं चिंतन करणारा साधा माणूस आहे मी, वारकरी जीवन जगणारा माणूस आहे. तुमच्या आशीर्वादाने जे जमल तसं बोललोय. आता पटलं तर बघा, आता काय झालेली सेवा तुमच्याही चरणी समर्पित करतो आणि माझं बोलणं थांबवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.